काँग्रेस नेते दिलीप माने यांना विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता। या असंतोषाचा परिणाम असा झाला की त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांना पाठिंबा देत त्यांना विजय मिळवून दिला। डावललं गेल्यानंतरही दिलीप माने यांनी काँग्रेसचा झेंडा खाली ठेवला नाही, ते संयमाने योग्य संधीची वाट पाहत राहिले। हीच संधी त्यांना सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून मिळाली। या निवडणुकीत माने यांनी भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याशी जवळीक साधत बाजार समितीची एकहाती सत्ता आपल्या हातात घेतली। या निमित्ताने माने यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही जवळचा संबंध तयार झाला। या सगळ्या घडामोडींमध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मोलाचा वाटा असल्याचं बोललं जात आहे। गोरे आणि माने हे दोघेही जिवलग मित्र असून माने यांना योग्य वेळी भाजपमध्ये आणण्यासाठी गोरे यांनी खास रणनीती आखली असल्याची चर्चा आहे। दरम्यान दिलीप माने यांनी आता आपलं राजकीय अस्तित्व अधिक ठसठशीतपणे सिद्ध करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लक्ष केंद्रित केलं आहे। विशेषतः दक्षिण सोलापूर तालुक्यात आपली पकड अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने ते सक्रिय झाले आहेत। या निवडणुकातून माने यांना किती यश मिळतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे।